नमस्कार, मी केतकी जोशी सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एका खास अभिनेत्रीला भेटणार आहोत। खूप देखणी अभिनेत्री आहे ही आणि तिच्या वेगळ्या स्टाईलने ती लोकांच्या मनामध्ये खरंच घर करून बसलेली। आपण भेटणार आहोत आज कमलामधल्या शरयूला, अर्थातच दीप्ती केतकर आपल्या सोबत आहे। खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, अभिलाषाबद्दल जाणून घ्यायचे आणि मुख्य म्हणजे शरयूबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे दीप्ती केतकर कशी आहे ते सुद्धा आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे। मला कमलापासून सुरुवात करायची आहे की कसं हा रोल कसा मिळाला, कशी त्याची डेव्हलपमेंट होत गेली, हे सगळं आपण बोलणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमचा फोन नंबर नक्की लिहून घ्या आणि आमचा नंबर आहे 022-668-99263। खरं तर मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी, पण आपल्याला प्रेक्षकांचे फोन यायला आतापासूनच सुरुवात झाली आहे। वैशाली समेळ आहेत मुंबईहून। वैशाली, प्रश्न विचारा। हॅलो। हॅलो दीप्ती। हॅलो। हाँ हॅलो दीप्ती। हाय वैशाली। हाय, कशी आहेस तू? मस्त, एकदम छान। हाँ, मी तुझी सीरियल्स कमला बघते। हाँ, मला खूप आवडतं। थँक यू। हाँ, पण मला एक सांगायचंय की तुझा रोल मस्त आहे, पण तुला दिवस कधी जाणार आहे? हो, ती मलाही उत्सुकता आहे केतकी आणि पण स्लोली जसं स्टोरी प्रोग्रेस होईल तसं डिसिजन मला हेच विचारायचं, खूप लोक इन्व्हॉल्व झाले त्या सिरियल मध्ये आणि शरयूला खूप जवळची मानतात, ते कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं केतकी, कारण शरयू हे कॅरेक्टर प्ले करायला मिळणं हा एक काय म्हणता येईल, म्हणजे ॲज अ ॲक्टर मी स्वतःला खूप लकी मानते। डेली सोपमध्ये तुम्हाला असं कुठलं तरी पात्र करायला मिळतं जे लोक रिलेट करतात स्वतःशी आणि खूप नॅचरल, खूप सटल, एकदम प्रेमळ, हळवी। जसं आता वैशालीने विचारलं की तुला दिवस कधी जाणार आहेत, सो इतकं जास्त रिलेट करणार आहे। आणि माझ्या प्रोडक्शन हाऊसने किंवा आमच्या चॅनलने कलर्स मराठीने माझ्यावर हा विश्वास टाकलाय की मी हे कॅरेक्टर, हे पात्र चांगलं करू शकते, ह्याच्याबद्दल खूप छान वाटतं। पहिले कुठेही मी जायचे तेव्हा मला एका वेगळ्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखायचे माझ्या आधीच्या सिरियल्समधले, पण आता जेव्हा मला कोणतरी शरयू म्हणून हाक मारताना तर मला खूप छान वाटतं, कारण डे टू डे बेसिसवर बायका जशा वावरतात किंवा जसं त्यांचं इंटरॅक्शन होतं हजबंड वाईफची किंवा सासू सासऱ्यांची किंवा एक जॉईंट फॅमिलीमध्ये राहताना, तसंच हे कॅरेक्टर आहे अगदी। सो परफॉर्म करताना पण खूप छान वाटतं। नक्कीच। पुढचा फोन बेंगलोरहून आलेला आहे आपल्याला। गणपत आहेत, प्रश्न विचारा। हॅलो मॅडम। हां बोला। हॅलो, नमस्कार। मी गणपत कार्यकर्ते बोलतो। नमस्कार, बोला। हां, काय नाही मॅडम, मी आपण जे मालिकेमध्ये शरीरची भूमिका निभावत आहात त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे रोल निभावत आहात। हॅलो। हा बोला, तुमचा आवाज येतो, तुम्ही सलग प्रश्न विचारा। आवाज येणार आहे। हॅलो। काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचत नाहीये। पुढचा फोन आपण घेऊयात। अमित देशमुख आहेत नागपूरहून। अमित, प्रश्न विचारा। नमस्कार मॅडम। हा बोला। मॅडम, तुमची सुरुवात अभिनेत्रीमधून कशी झाली? आणि मला पण या इंडस्ट्रीमध्ये खूप आवड आहे, तर मला तुमच्याकडून मार्गदर्शन हवं आहे की कसं सुरुवात करायची। सुरुवात कशी झाली, खरंच आम्हालाही हा प्रश्न आहे। नक्कीच। मी लहानपणापासून सिरियल्स करत होते, पण शाळा सांभाळून, आणि असं झालं ना की मी कधीही आय वॉज नॉट फोर्स्ड इन टू दिस करिअर, की आईबाबांनी असं नाही सांगितलं, पण माझं नशीब चांगलं होतं म्हणता येईल, किंवा मला या क्षेत्रात मी येणारच होते असं होतं, कारण मी MA केलंय भरतनाट्यममध्ये, सो डान्स ही माझी आवड होती। पण चेहरा मे बी फोटोजेनिक असल्यामुळे किंवा एक्सप्रेसिव्ह असल्यामुळे मला नेहमी मिळत गेलं। सो 8वीपासनं मी एक छोटे तेव्हा असं व्हायचं की एपिसोडिक सिरियल्स असायच्या, सो एपिसोडिक मी चालू केलं आणि त्यानंतर शाळा सांभाळून, कॉलेज सांभाळून, आणि माझ्या आईने मला बऱ्याचशा वर्कशॉप्सला घातलं, म्हणजे थिएटर वर्कशॉप्सला, कारण तुमचा बेस चांगला असला ना की तुम्हाला खूप मदत होते असं होतं। आणि प्लस अजून काही नाही, काम हे शिकवत गेलं पुढे पुढे, पण थिएटर आणि
मुळात अभिनय जो मला डान्समुळे मिळाला, नृत्य, आणि माझं नृत्य नेहमी चांगलं आहे, अभिनय, सो ते मला हेल्प केलं. आणि मी MA केलंय नालंदामधून भरतनाट्यम मध्ये. सो दॅट वॉज अ प्लस पॉइंट म्हणता येईल, किंवा दॅट वॉज अ ॲडिशन टू माय करिअर. सो ते मला खूप हेल्प केलं. आणि तू खूप खूप छान डान्सर आहेस, आम्हाला माहिती आहे. त्याबद्दल तर त्या पॅशन बद्दल आपल्याला बोलायचंच आहे. पण पुढचा एक फोन आपण घेऊयात. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आहेत, प्रश्न विचारा. नमस्कार दीप्तीजी. नमस्कार. आपण कमला या मालिकेतील शरीराची भूमिका खूप सशक्तपणे निभावत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. धन्यवाद. आव्हानात्मक असलेली भूमिका आपण सहजगत्या अगदी पार पाडताय, पाहताना खूप छान वाटतं. आम्ही एकही भाग चुकवत नाही त्याचा. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला अनेक अभिप्राय रसिकांचे मिळत असतील, पण तुमची मुलगी तुमच्या भूमिकेबद्दल काय प्रतिक्रिया देते ते ऐकायला मला आवडेल. आणि सांगून खरं वाटणार नाही खरं तर की दीप्तीला 4 वर्षाची मुलगी आहे. रवींद्रजी, मला तुमचा हा प्रश्न खूपच आवडला, कारण खूप वेगळा प्रश्न आहे मला असं वाटतं. माझ्या मुलीचं नाव मायरा आहे, आणि ती कधी कधी आम्ही तिला बघायला देत नाही, कारण खूपच सिरियस नोटवर आमची सिरियल कधी कधी चालली असते. आणि सगळ्यात आधी ती मला काय विचारते की कधी जर मी घरी असले आणि पाहत असले, किंवा माझ्या सासूबाई पाहत असल्या, तर सासूबाईने सांगते की बघू नकोस, कारण आई आता येईल ना तेव्हा तू तिच्याशी बोल. किंवा तिला अरे शरयू जी टीव्हीवर आहे ती आमच्या घरी राहते, म्हणजेच माझी आई आहे. किंवा कधी कधी मला जेव्हा तिला माझ्याशी बोलायचं असतं आणि मी टीव्ही पाहत असते, तेव्हा ती मला सांगते की आई तू आता बंद कर ना, हे तू करून आली आहेस ना, शूटिंग करून आली आहेस ना. आणि मग देव आणि कमला का एकत्र भिजत होते पावसात, तुला का वेगळं ठेवलं, म्हणून तू रडतीयस का. मग तिला ते एक्सप्लेन करावं लागतं की हे सगळं खोटं असतं. आणि ॲज अ 4 year old आम्ही तिला नेहमी पाहू देत नाही आमची मालिका, पण जेव्हा काहीतरी फनी सीन्स असतात माझे आणि कमलाचे, किंवा कमला आणि इंदूचे, तेव्हा आम्ही तिला पाहू देतो. बरोबर. पुढचा फोन आपण घेऊया. इचलकरंजीहून आहे स्वप्नील गडतारे. स्वप्नील, प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, कमला सिरियल मध्ये ना तुमची ऍक्टिंग मस्त झालेली आहे. मग आता मॅडम दुसऱ्या ना ते मालिकामध्ये तुम्ही यायला आलाय काय, सांगू शकते त्याबद्दल काय? हा, इतर कोणत्या मालिकांमध्ये अजून तू आहेस का असं त्यांना विचारायचंय. हा, सध्या कमलामुळे माझा खूपसा वेळ जातो, आणि असं पात्र आहे की जी सगळ्यांबरोबर असते, घरच्या फॅमिली, सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर माझी सीन्स असतात. तर आता सध्या तरी दुसरी कुठली सिरियल नाही करत आहे मी. पुढचा फोन आहे बीडहून अभिजित कुलकर्णी यांचा. अभिजित, प्रश्न विचारा. हॅलो. अभिजित, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हा, हॅलो मॅडम. नमस्कार अभिजित. ठीक आहे मॅडम. हा मॅडम, मला तुमची मालिका खूप आवडती. धन्यवाद. अभिजित, तुमचा प्रश्न काय आहे? काही कारणामुळे संपर्क नाही होते. मला तेच विचारायचं की ही शरयू जी आहे विजय तेंडुलकरांच्या कथेवर ही आधारित आहे, नक्कीच हे आव्हान होतं. तुझ्याकडनं तू कशी तयारी केली होतीस, कारण की कुठेतरी एक जबाबदारी नक्की असेल या भूमिकेमुळे सगळ्यांसमोर जाण्याची. नक्कीच. एकतर असं होतं ना की तुम्ही तुमचे जुने कॅरेक्टर्स जेव्हा फेमस झालेले असतात तेव्हा लोक तुम्हाला त्या येणाऱ्या कॅरेक्टरशी रिलेट करतात, तुम्ही जो परफॉर्म करताय त्याच्याशी. तर मला हे म्हणजे प्रॉमिनंटली मी काळजी घेत होती की माझे दुसरे कॅरेक्टर्स ह्याच्याशी मिक्स होऊ नये. आणि हे एकदम सटल कॅरेक्टर आहे, म्हणजे रोज आपण जसे वावरतो. पण मी तुला सांगते की माझं कॅरेक्टर पुढे आणण्यासाठी माझी मेहनत तर आहेच नक्की, आपण डे बाय डे इम्प्रूव्ह होतं. पण कलर्स मराठीचं, दशमी क्रिएशन्सचे जे आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांची टीम, अख्खी क्रिएटिव्ह टीम, आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर, आमचे डिरेक्टर अजय मयेकर, या सगळ्यांची ना खूप मेहनत, खूप इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण सगळ्यात मेन म्हणजे की विजय सरांच्या कथेवर आधारित होती. तर कमला हे सगळ्यांना, ही कथा सगळ्यांना आवडते जे फॉलोअर्स आहेत विजय सरांचे, आणि त्यावर त्या कथेवर आधारित आम्ही ही सिरियल बनवणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो सगळ्यांचं ना टीमवर्क होतं. सो आम्हाला स्टार्टिंगला लिटरली स्पून फिडिंग केलं जायचं की असं आहे असं आहे. प्लस मी हे नाही विसरू शकत की विनय आपटे ही सिरियल डिरेक्ट करणार होते, पण नाही करू शकले असं. पण त्यांचं पूर्ण होमवर्क झालेलं आहे ह्याच्यावर, आणि त्यांच्या मिसेस वैजयंती आपटे, ते आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत, त्यांनी खूप मदत केली. म्हणजे सगळ्यांकडनं मला मदत झाली. आणि मेन म्हणजे आमचे डिरेक्टर, ते प्रत्येक वेळेला प्रत्येक सीनला मला कधी कधी तुम्ही
तुम्ही थोडे थकता, यू आर टायर्ड, कधी कधी आपल्याला वाटतं की होऊन जाईल ही सिरियल. तर मी असं कधी काही बोलले, माझ्या सासूबाईंशी बोलते, तर ते मला पटकन हे तू तुझ्या घरी बोलशील का असं तुझ्या सासूबाईंशी? नॅचरल रिॲक्ट कर, आयब्रोज खाली कर, असं करू नको, असं करू नको. पण हीच गोष्ट आहे जी लोकांना रिलेट होते, म्हणून शरयू रिलेट होते. खरंय खरंय असं होतं. आणि म्हणूनच ती प्रत्येकापर्यंत पोहोचते, प्रत्येकाच्या जवळची पोहोचते. सुद्धा आहे. आणखी गप्पा मारायच्या आहेत. तुला अभिनयाशिवाय इथे काय करायला आवडतं ते सुद्धा आम्हाला विचारायचं आहे. पण इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आमचा नंबर नक्की लिहून घ्या, म्हणजे तुम्हालाही दीप्तीशी गप्पा मारता येतील. आमचा नंबर आहे 02266899263. आज आपण एका खूप छान अभिनेत्री बरोबर गप्पा मारतोय. दीप्ती केतकर अर्थातच शरयू आपल्या सोबत आहे. खूप फोन येत आहेत, खूप लोकांना तुझ्याशी बोलायचं आहे. सरोज साळवी आहेत मुंबईहून. सरोज, प्रश्न विचारा. पुढचा फोन आपण घेऊयात. संतोष इंदे आहेत. संतोष इंदे नाशिकहून बोलतायत. संतोष, प्रश्न विचारा. हॅलो शरयू. हा, नमस्कार. नमस्कार, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून संतोषजी, बोला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, बोला. शरयूशी एक विनंती होती. तुमचा जो टायटल सॉन्ग आहे हा, तर माझे दोन्ही मुलं ती खूप मिस करतायत. मी पण मिस करते संतोषजी. कारण माझा एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 5 वर्षाचा आहे. हा तर तुमचं टायटल सॉन्ग लागल्यानंतर अक्षरशः त्यांना इतका आनंद होतो ना. हा तर प्लीज माझी एक रिक्वेस्ट होती, हा. तर ते प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. हो, मी चॅनलकडे आणि आमच्या आमच्या प्रोडक्शन हाऊसला मी तुमची रिक्वेस्ट पोचवीन. मग मलाही खूप आवडतं आमचं टायटल ट्रॅक. पण असं होतं ना की 100 भाग झाले, 200 भाग झाले ना, त्यानंतर ते असं पॉलिसी असते की ते बंद करतात असं काहीतरी. हा, म्हणजे जास्तीत जास्त आमचा अभिनयाचा भाग बघायला मिळतो. पण आमचा ट्रॅक खूप आवडायचा मला, खूप. बरं, पण नक्की ही विनंती तू पोहोचवशील. नक्कीच पोहोचवेन. आपण पुढचा फोन घेऊयात. अकोटहून उमेश सुकोशी आहेत. उमेश, प्रश्न विचारा. उमेश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हो मॅडम. मॅडम काही नाही, आम्हाला कमलाचं पार्ट आणि शरयू मॅडमचं पार्ट खूप खूप छान वाटलं. थँक्यू. आमचे कुटुंब सर्व, आजी वगैरे, आई, सर्वजण आम्ही एकत्र बघतो आणि दररोजच बघतो. नेहमी आम्ही कधीच सोडत नाही. इव्हन म्हणजे लाईन वगैरे गेली तरी आम्ही इन्व्हर्टरवर बघून कमला हे नाटक आम्ही केव्हाच सोडत नाही, नेहमी बघतो. आणि खूप तुमचा शरयू मॅडमचं विशेष आवडलेला आहे मला पार्ट. धन्यवाद. अशा रिॲक्शन तुला सगळीकडनंच मिळत असेल, पण मला तेच विचारायचं आहे की घरच्यांच्या रिॲक्शन्स काय असतात? मुलीचं मगाशी तू सांगितलंस, पण तुझी फॅमिली, तू जॉईंट फॅमिलीमध्ये राहतेस, त्यांच्या रिॲक्शन्स काय असतात आणि त्यांचा सपोर्ट कसा तुला मिळतो? कसं ना की या फील्डमध्ये सपोर्ट शिवाय तुम्ही तुमचं करिअर नाही करू शकत. आणि मलाही घरची आवड आहे. मला जेवढं जमतं, जेवढं झेपतं तेवढं मी सकाळी करून निघते. म्हणजे ॲटलिस्ट नाश्ता आणि एक भाजी तरी मी फोडणीला घालून निघते. बाकी मग सगळं माझ्या सासूबाई आहेत ना, त्या बघतात. आणि माझ्या मुलीला पण त्या बघतात. पुन्हा माझा नवरा, कारण आमचं ऑफिस जवळच असल्यामुळे की त्याचंही लक्ष असतं. आणि आता आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. माझ्या दीराचं पण लग्न झालं, तर त्याची पण जी बायको आहे ना, ती पण माझ्या मुलीची खूप काळजी घेते. इनफॅक्ट शी इज ऑल्सो वर्किंग वुमेन, पण तरीही ती काळजी घेते. तर आणि सगळ्यांना ना माझं खूप कौतुक आहे की मी करते हे, पण त्याला प्रोत्साहन पण मिळालं पाहिजे. म्हणजे माझ्या लग्नाआधी मला जितकं प्रोत्साहन मिळालं त्याच्या 5 पट मला इकडे प्रोत्साहन मिळालं. म्हणजे एक छोटी गोष्ट म्हणजे मोस्टली चॅनलची पार्टीज किंवा इव्हेंट्स असले ना, तर परफॉर्मन्स असला तर मी जायचे, नाही तर मी जायचे नाही. माझ्या सासूबाई मला म्हणाले की दीप्ती, तुला पार्टीज अटेंड करायला पाहिजे. मी आई मला खूप बोर होतं. नाही, ती लोक तुला बोलवतात, तू कोणतरी आहेस म्हणून ॲटलिस्ट तू भेटून ये, तशी ओळख वाढेल. इतकी छोटी गोष्ट. म्हणजे शी इज व्हेरी सपोर्टिव्ह. ती असो किंवा म्हणजे माझ्या सासूबाई असो किंवा माझा नवरा असो, आहे त्याच्याशिवाय यू डोंट गो अहेड. असं अगदी नक्कीच. आणखी मला खरं तर विचारायचं आहे, पण पुण्याहून एक फोन आहे रमा जोगळेकर यांचा. रमा, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो हॅलो दीप्ती. हाय रमा. हॅलो. ऍक्च्युली कमला ही खूप सिरियस सिरियल आय नो दॅट, पण एखादी काही गमतीशीर गोष्ट जी तुमच्या सेटवर घडली आहे, तू आमच्याबरोबर शेअर करू शकशील का? हो, खूप धमाल चाललेली असते आमच्या सेटवर. कारण असं खूप आमच्या ज्या काकू आणि आजी आहेत ना,
त्या पण ॲट हार्ट दे आर व्हेरी यंग. किंवा आमचे काका असो जे प्रमोद पवार प्ले करतायत, आणि बाकी आमची इंदू आणि कमला तर आहेच. किंवा देव ह्या जितका सिरियस आहे ना तितका तो अजिबात नाहीये, तो खूप धमाल आहे. प्लस आमचे सर अजय सर आमचे जे डिरेक्टर आहेत. सो सगळ्यांची अशी एक टीम जमली आहे आणि ती दिसून येते. त्याचं काय म्हणतात, त्यांचं आमची जी इंटरॅक्शन आहे किंवा आमच्यात एकमेकांमध्ये जी फ्रेंडशिप झाली आहे ना ती दिसून येते सीन करताना. तो सहजपणा दिसून येतो. गमतीशीर गोष्ट सांगायची झाली तर बऱ्याचशा आहेत, काय सांगू शकते मी माहित नाही. सांगेन नक्कीच नक्कीच. आठवून ठेवा. आपण एक ब्रेक घेऊयात छोटासा, आणि ब्रेक नंतर मात्र नक्की दीप्तीकडून ही एक आठवण ऐकूयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. आपण दीप्ती बरोबर अर्थातच शरयू बरोबर गप्पा मारतोय. खरं तर खूप सारं बोलायचंय पण अगदी वेळ कमी आहे. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. शरयू पर्यंतचा खूप मोठा टप्पा तू गाठलाय. आता आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, कुठे दिसणार आहे आम्हाला? बघूया, कुठली चांगली सिरियल ऑफर झाली, चांगलं कॅरेक्टर असेल तर मी ते करीन. किंवा पुन्हा ॲड्सकडे वळणार आहे मी. सिरियल करताना नाही करता येत ॲड्स, कारण तेवढ्या लुक टेस्टला पण जाता येत नाही. पण ॲड्स आणि चित्रपट, कारण मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी 11 ते 12 चित्रपट केले. त्यानंतर मी सिरियलमध्ये आले, तर परत चित्रपट चांगला, पण कुठला तरी चांगला रोल, छोटा असला तरी चालेल, पण काहीतरी छान पात्र करायला मिळालं तर नक्कीच आवडेल. नक्कीच. आणि आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. खूप छान असेच छान छान रोल तुला यापुढे सुद्धा मिळत. या खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद आज आमच्या बरोबर इतक्या मस्त गप्पा मारल्यास याबद्दल. थँक्यू केतकी. आज टॉक टाईममध्ये आपण बोललो दीप्ती केतकर अर्थातच शरयूशी, आणि यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत सोमवारी नवीन पाहुण्यांसह. पहा फक्त IBN लोकमत.